नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. IDBI बँक यामध्ये भरपूर साऱ्या पदांची ॲड निघालेली आहे. कुठली पदं आहेत, त्याबद्दलचं क्वालिफिकेशन काय आहे, याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. IDBI बँक ॲडव्हर्टाइजमेंट नंबर 13/2023-24 ॲडमिशन टू IDBI PGDBF 2024-25च्या बॅचची ही ॲड आहे. लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन इज 26 फेब्रुवारी ही लास्ट डेट आहे. लास्ट डेट फॉर पेमेंट ऑफ अ फीज ही सुद्धा 26 फेब्रुवारी 2024 आहे. प्लीज रीड द फॉलोइंग इन्स्ट्रक्शन्स केअरफुली बिफोर रिमिटिंग द फीज अँड फिलिंग अप द ऑनलाईन ॲप्लिकेशन. तर ऑनलाईन ॲप्लिकेशन भरण्याअगोदर खालील इन्स्ट्रक्शन महत्त्वाचे आहेत. तर IDBI बँक हॅज अ टायप विथ मणिपाल ग्लोबल एज्युकेशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड बेंगलुरू अँड निटे एज्युकेशन इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड ग्रेटर नोएडा to provide training in banking and finance prospective candidates aspiring to join IDBI Bank. IDBI Bank invites application from young dynamic graduates for 1 year postgraduate diploma in banking and finance comprising of 6 months of a classroom studies at the respective campus and 2-month internship and 4 months of on-job training at IDBI Bank's branch offices centers. After the successful completion of the course, the candidates will awarded a PGDBF diploma and inducted into IDBI Bank as a junior assistant manager grade O. So subject to fulfillment of eligibility criteria as stated in this advertisement, subject to availability of the vacancies, business agencies, banks discretion, and IDBI Bank on a best effort basis shall induct candidates from West and South Zone through Manipal, Bengaluru, and induct candidates from East and North Zone through the NITE, Greater Noida. The current tagging of states vice the zonal offices of the bank is under. The South and West Zone मध्ये साऊथ आणि वेस्ट झोनमध्ये महाराष्ट्र पण आहे. मुंबई, ठाणे, नाशिक आणि नागपूर आहे. अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद, जळगाव आणि नागपूर, सोलापूर. त्यानंतर पुणे आहे. महाराष्ट्र पुणे, सातारा, कोल्हापूर अँड गोवा. साऊथ झोनमध्ये आपला महाराष्ट्र येतोय. नॉर्थ झोनमध्ये भुवनेश्वर, पटना, चंदीगड, दिल्ली, कोलकाता आणि लखनौ हे येत आहेत. सो कॅन्डिडेट्स प्लीज नोट फॉलोइंग स्पेसिफाय क्रायटेरिया बिफोर अप्लाइंग द पोस्ट. तर काही क्रायटेरिया इथे आपल्याला दिलेला आहे. The recruitment is being carried out for admission IDBI PGDM through Manipal School of Banking, Bengaluru and NITE Education, Greater Noida. The appointment of a candidate's IDBI Bank as a junior assistant manager grade O is subject to their successful completion of a 1-year PGDM course and fulfillment of a eligibility criteria, age, educational qualification, etc. Candidates fulfillment required eligibility criteria may apply online through the link given in the bank website. Recruitment of a bank as a strictly on a India basis by open competition, and the bank has not hired or authorized any agency or organization or any individual to recommend or recruit any personnel on its behalf or collect any money, commissions or charges for recruitment or training or coaching. It is a bank will allocate the institute to the eligible candidates according to the merit on the best effort basis. तर अशा पद्धतीने IDBI बँक ही रिक्रूट करत असते. तर वॅकन्सीज
वॅकन्सीज सध्या PGDBM या कोर्ससाठी जे आहेत तर ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ रेकग्नाइज युनिव्हर्सिटी आहे. एज हा मिनिमम 20 ते 25 वर्षाचा आहे. डेट ऑफ ऑनलाईन टेस्ट टेंटेटिव्ह जी आहे तर ते मार्च 17, 2024 आहे. नंबर ऑफ वॅकन्सीज आहेत 500. त्यात कॅटेगरी वाईज इथे डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. ब्रॉड टाईमलाईन असणार आहे. जानेवारी 31, 2024 पर्यंत इलिजिबिलिटी क्रायटेरिया आणि एज क्वालिफिकेशन कट ऑफ लागेल. त्यानंतर ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन अँड पेमेंट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे फेब्रुवारी 12, 24 ते फेब्रुवारी 26, 24 पर्यंत भरावं लागणार आहे. टेंटेटिव्ह डेट ऑफ ऑनलाईन मार्च 17 ही आहे. एलिजिबिलिटी क्रायटेरिया कट ऑफ जानेवारी 2031-24 ची. ॲप्लिकेशन मस्ट बी आयदर अ सिटिझन ऑफ इंडिया. बाकी रेसिडेन्शियल आहे. एज्युकेशनमध्ये आहे कॅन्डिडेट शुड बी ग्रॅज्युएट फ्रॉम एनी डिसिप्लिन फ्रॉम अ युनिव्हर्सिटी रेकग्नाइज्ड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया or an equivalent qualification recognized by the government of India. Passing only a diploma course will not be considered as a qualifying eligibility criteria. Candidates are expected to have the proficiency in computer. Proficiency in regional language will be preferred. त्याचबरोबर एज क्रायटेरिया जो आहे तर शेड्यूल कास्ट यांना 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. मिनिमम 20 ते 25 वर्षाचा आत तुमचं एज असणं गरजेचं आहे. बॅकवर्ड क्लासला 3 वर्षे, बेंचमार्क विथ डिसॅबिलिटी 10 वर्षे आणि 5 वर्षे एक सर्व्हिसमॅन यांना एजमध्ये रिलॅक्सेशन आहे. नॉन रिफंडेबल ॲप्लिकेशन फीज जी असणार आहे तर त्या ॲप्लिकेशन फीज इंटिमेशन चार्जेस पेएबल फॉर 12th Feb अँड 26th Feb बोथ डेट्स इन्क्लुझिव्ह 200 फॉर SC/ST कॅन्डिडेट्स आणि 1000 फॉर अदर कॅन्डिडेट्ससाठी आहे. तर ॲप्लिकेशन फीज तुम्हाला पेड करून यासाठी अप्लाय करता येणार आहे. ॲप्लिकेशनची लिंक इथे दिलेली आहे idbibank.in. IDBI बँक करिअर करंट ओपनिंग्स यात तुम्हाला जाऊन फॉर्म फिलअप करता येणार आहे. सो ज्यांचा एज 20 ते 25 वर्षाचा आत आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी चांगलं आहे. तुम्हाला डिग्री, डिप्लोमा डिग्री, पोस्ट ग्रॅज्युएटेड डिप्लोमा डिग्री तुम्हाला यातनं दिली जाणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला जॉबची हमीसुद्धा यातनं दिली जाणार आहे. तर असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा. थँक्यू. धन्यवाद. जय हिंद.